भाई और बहनों, महंगाई कम हुई कि नहीं हुई? म्हणा की हुई. 400 रुपये डीएपीचं पोत 1600 न घ्यायला. 2014ला नांगरण आपला 800 रुपये एकर होता. आता कसं वाटतंय? आता कसं वाटतंय? तुमच्या घरच्याला विचारा की आठवड्याचा बाजार 2014 जर तुमचा 100 रुपयात होत होता तर आज किती रुपये लागायला लागले? किती पटीने वाढले? मोदी साहेबाचं भाषण आहे का एक अजून? नहीं पड़ती तो गरीब क्या खाएगा? क्या खाएगा? आज प्रधानमंत्री यहाँ आए थे, लेकिन प्रधानमंत्री महंगाई का मुंह बोलने के लिए तैयार नहीं. काल मोदी आले ते बोलले का महंगाई का मग तरी त्यांचंच भाषण त्यांच्यावर उलटायले. बघा तरी कसं उलटायले. तैयार नहीं. इनका अहंकार इतना है, महंगाई के लिए एक शब्द बोलने को तैयार नहीं है. के घर में चूल्हा नहीं जलता है, बच्चा रात रात रोता है, माँ आंसू पी के रोती है, और देश के नेताओं को गरीब की परवाह तक नहीं है. ये गरीबी का हाल कर दिया है. 4 तारीख को वोट करने जाए, जरा घर में जो गैस सिलेंडर है ना, उसको जरा नमस्कार करके जाइए. गैस सिलेंडर छीन लिए इन लोगों ने, और गैस महंगा कर दिया है. जांच करके जाइए. कशी जख मारायची? 400ला सिलेंडर होतं तेव्हा म्हणते महाग आहे. आणि मतदानाला जाताना काय करा? पाया पाडा सिलेंडरच्या मग जावा. आता 400चं कितक्याला गेलंय? आता 400 चिगडी पकडून सिलेंडर घेऊन जाय मग त्याला. भाई और बहनों, ना खाऊंगा ना खाने दूंगा, लेकिन सबसे ज्यादा जो खाएगा उसको भाजप में ईडी का भाग दे के लूंगा. काय झालं पुन्हा? आता पुन्हा ऐका. प्रति करीब करीब 70,000 करोड़ रुपए के घोटालों का आरोप है. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव बैंक घोटाला, महाराष्ट्र सिंचाई घोटाला, अवैध खनन घोटाला, इनकी बात लगती है. कशी जख मारायची? 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप अजित पवारांवर. तीच अजित पवार 5व्याच दिवशी त्यांच्याच मंत्रिमंडळात त्यांच्याच आमदाराच्या पाठिंब्यावर उपमुख्यमंत्री. खातं कोणचं? नावचं खातं म्हणजे याला खायचं चांगलं माहिती याला द्या. ही परिस्थिती आहे. 70,000 कोटीच्या घोटाळ्याची चौकशी पण, आणि तिकडे केजरीवाल विरोधात आहे, तर त्याला कुठे घातलं? पटतंय का? पटतंय? तुम्ही जर सगळ्याला जेलमध्ये घातला असता, सगळ्याला समान न्याय दिला असता, तर आम्ही तुमचं सुद्धा पाय धुवून पाणी केलं असतं, मान्य केलं असतं मोदी साहेब. पण तुमचं भ्रष्टाचार जे आहे ती निवडक आहे. होय, भावनाताई गवळी, प्रताप सरनाईक ह्यांच्यावर चौकशी झाली. शिंदे गटात गेली की चौकशी बंद. ही एकनाथ शिंदे बी सुखासुखी गेलेलं नाही. त्याला ईडीचे जबाब दिलं आणि पुन्हा गेलंय ते. आणि अजित पवार तर का मला नाही गेले का? त्याच्यामुळे सगळा खेळत असलाय. मला वाटतंय आम्ही बरी होय. आमच्याकडे जर यांचं आणलेलं गबाळ असतं तर आम्ही सुद्धा स्वच्छ व्हायला पालत तिकडेच पडला असतो की. जे आरती आम्ही तिकडे पालत पडले नव्हते, आरती आम्ही कुणाच्या बापाला नाही घाबरायचं कारण नाही, तर आपण इमानदार आहे. आणि म्हणून इथं ठाम सत्तार राहून बसला, घाबरतच नाही. बांधवानो ही परिस्थिती आहे. मग ना खाऊंगा ना खाणे दूंगा कुठं चुलीत गेलं, हे विचार तुम्ही करणं गरजेचं. पोराला तर नोकऱ्या दिसतात आहे का? तुम्ही जरा टाकून आला बरं सगळी. आता वर्षाला 2 कोटी नोकऱ्या म्हणल्यावर 10 वर्षे ते 20 कोटी झाल्या. हो, आता मला तुम्हाला विचारायचंय, वेदांता फॉक्सकॉन नावाचा प्रकल्प जी पुण्याला येणार होता, 2 लाख पोराला नोकऱ्या मिळते. कुठे येणार? भाषणात सांगायला पाहिजे नाही का गुजरातला नेला, आमच्यावर का पोटावर पाय दिला? काय अवस्था झाली या पोरावरची विचारा.
काय अवस्था विचारा पोरावची. नोकरी आहेत तर पाहुणे येत का? कोणी भाकर टेक नाही, कोणी भाकर टेक ना. आता एक काम करा, भगव्या कापडाचा तागा मागवा, आपण कापड घालू बघवी आणि घेऊ एक दीक्षा. बाम बोले म्हणायचं साधू साधू. अशी परिस्थिती आपली झालेली आहे.